CBSE स्टेट बोर्ड 9वी 10वी 11वी 12वी सायन्स व कॉमर्स CA फाउंडेशन BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या। अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकाची उपलब्धता। भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार। तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध। चला तर मग आजच प्रवेश घ्या। SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आमदार सुहास बाबर हे आपल्या आगळ्या वेगळ्या काम करण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत असतात। नगरपालिका शाळांवर त्यांनी अचानक धाड टाकली तेव्हा अनेक गंभीर प्रकार समोर आले। अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच उपस्थित नव्हते, अनेक ठिकाणी साफसफाई नव्हती, घाणीचे प्रचंड साम्राज्य होते। हे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांना हे सर्व लवकर बदलले पाहिजे असा इशारा दिल्याने आता तरी गलिलट्ट पगार घेऊन भारताचे भविष्य घडवणारे शिक्षक असा कामचुकारपणा करण्यापासून सुधारणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आमदार सुहास बाबर यांनी स्वतः भेट देऊन त्यांचा गैरकारभार बाहेर काढल्याने आता तरी नगरपालिका शाळांमधील कारभार सुधारणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे। घुमटमाळ येथील शाळा नंबर 7 मधील शाळेचे गेट मोडल्याने शाळेच्या आवारात मद्यपेंचा अड्डा असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत। मुख्याधिकारी साहेब तोही प्रश्न लवकरच निकालात काढतील। एकूणच सर्वच शाळेतील सर्वच शिक्षक कामचुकार नसतात, पण जे आमदार सुहास भैयांना गैरहजर असल्याचे सापडले त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे, अशाही चर्चा होत आहेत। एकूणच आमदार सुहास बाबर यांनी स्वतः लक्ष घालून अनेक शाळांची झाडाझडती घेतल्याने मात्र आता नगरपालिका शाळांचा कारभार सुधारणार एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। विटा नगरपालिका क्षेत्रामधली भवानी माझी शाळा नंबर 5च्या आज ते न्यूज चॅनल एक बातमी होती आणि पेपरला पण बातमी होती की ह्या शाळेच्या आसपास अनेक ड्रग्सचे इंजेक्शन सापडले बातमी असल्यामुळे मी शाळेवरती व्हिजिट द्यायला आलो होतो। दुर्दैवानं शाळेची परिस्थिती अत्यंत भयानक अशी बघायला मिळाली, कारण अनेक शिक्षक अनुपस्थित आहेत। 100 पट शाळेचा रेकॉर्डला आहे, पण उपस्थिती शाळेच्या वर्गामध्ये 35-40 मुलांची सुद्धा उपस्थिती नाहीत। मुलं खाली बसायला आणि मुलांना बेंचेस नाहीत। बालवाडीच्याच 2 शिक्षिका, 2री आणि 4थी आणि 1ली 3री 5वी असे 2 वर्गामध्ये सगळे एकत्र बसवलेत आणि त्या 2 बालवाडीच्या शिक्षिका त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात। अशी भयानक अवस्था या शाळेमध्ये। मला असं वाटतं की ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्हाला हे सुद्धा ही गोष्ट भूषणावं नाही। ड्रग्स हा विषय खूप लांबचा आहे, आमच्या आवाराच्या बहुतेक बाहेर ते शाळेच्या आवारात असावे, पण दुर्दैवानं ह्या विटा शहरातल्या सर्वसामान्य माणसांच्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी ज्या शाळा आम्ही नगरपालिकेने उभा केलेत त्या शाळेमधले वास्तव खूप वेगळं आहे। आणि आम्ही आज प्रशासनाधिकारी आदरणीय राजेसाहेब आहेत, CO साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सगळ्यांनी भेट दिली आणि एक निर्णय करावा लागेल अशी परिस्थिती आज आपण सगळे एकत्र आलो आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्या शाळांना भेट द्या आणि त्या ज्या शाळांच्यामध्ये काय त्या भौतिक सुविधा अपूर्ण असतील, स्वच्छतेचा प्रचंड मोठा अभाव आहे, विद्यार्थ्यांचा पट हा तेवढाच ठेवला जातो आहे, म्हणजे शिक्षकांची नोकरी टिकली पाहिजे तेवढा पट आणून द्यायची जबाबदारी फक्त शिक्षक पूर्ण करतायत, त्याच्या व्यतिरिक्त नवे ॲडमिशन्स घेतलं जात नाही। खूप वाईट अवस्था आहे। एवढी मोठी शाळा आहे, एवढं मोठं कॅम्पस या ठिकाणी डेव्हलप केलं आहे, पण दुर्दैवानं ह्या शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत, शिक्षकांची शिकवण्याची मानसिकता नाही, पण कुठं ह्यात बदल झाला पाहिजे। आम्ही ताबडतोब आता ह्याच्यामध्ये दुरुस्ती करून विद्यार्थी कसे येतील त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्यांना बेंचेसची वगैरे सगळी भौतिक सुविधा व्हावी यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करू। माझी शिक्षकांना विनंती आहे की आपण पूर्ण लक्ष आपलं त्या कामावरती असावं। गोरगरीब लोकांची मुलं आपल्याकडे शिकतात, त्या मुलांना जसं खाजगी शाळेमध्ये शिक्षण मिळतं त्या पट्टीत कुठं शिक्षण मिळावं ही आमची विनंती आहे तुम्हाला। त्यासाठी सर्वांनी आपण एकत्रितपणे प्रयत्न करावा।